नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी तुम्हा सर्वांना कट करून ठेवलेला हा 3 टक्सचा ब्लाऊज आपण आज शिवणार आहोत। हा 32 छातीचा आहे। याचा व्हिडिओ मी मागील व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटिंगचा, तो ज्यांनी कोणी बघितला नसेल तो बघून घ्या। समोरची बाजू व्यवस्थित ठेवून घ्यायची। आता आपण याला गळपट्टी न लावता डायरेक्ट गळा पलटून घेणार आहे। तर तो कसा बघा, गळ्याच्या साइडनी शोल्डर पर्यंत टिप मारून घ्यायची। व्यवस्थित कपडा ठेवायचा, सरकला गेला नाही पाहिजे ते लक्षात घ्यायचं आणि कट मारून घ्यायचे। कोणा लक्षात ठेवून कट मारायचा, गोलाईला कट मारायचे आणि अशा प्रकारे पलटून घ्यायचा आणि नंतर एक पाव इंच सोडून टिप मारून घ्यायची। बऱ्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवता येतात। आता आपण हे गळ्याला गळपट्टी न लावता शिवतोय। त्याच्यानंतर मग आपण साइडनी टिप मारून घेणार। एक्स्ट्राचा कपडा आपण सोडलेला नाही, बरोबर कपडा कट केलेला आहे। नेटचा आहे पण शिवायला काही आपल्याला अडचण येत नाही। त्याचं कारण असं की अस्तर चांगलं घेतलेलं आहे कॉटनचं। आता दुसरी बाजू पण आपण अशाच प्रमाणे तयार करणार। आणखीन एकदा बघून घ्या। आपण गळ्याकडली साइड पाव इंच सोडून टिप मारून घेतो। या ब्लाऊजची गळ्याची उंची कमी ठेवली पण रुंदी जास्त घेतलेली आहे, हे लक्षात घ्या। गळा उंची कमी घेतली तरी गळा व्यवस्थित छान दिसतो, फक्त गळा रुंदी आपल्याला वाढवावी लागते। तर ती कशी वाढवायची ती तुम्हाला मी कटिंगमध्ये दाखवलेलं आहे। आता साइडने आपण टिप मारून घेतोय। जर कपडा गोळा होत असेल, गुड्या पडत असतील तर व्यवस्थित पसरून घ्यायचा। डावा हात दुसऱ्या साइडला ठेवायचा कपड्यावरती आणि व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज जोडून घ्यायचं। व्यवस्थित आपल्या आता दोन्ही बाजू तयार झाल्यात। समोरील बघून घ्या। आता आपण जसे टक्स मारले होते त्यावरती मार्किंग करून घेतोय। त्याच्यानंतर दुसरी बाजू ठेवून छाप करून घ्यायचा। दुसरे पण डार्क करून घेऊन आता आपण टक्स मारून घेऊया। या ब्लाऊजला फक्त मधला टक्स आपण मोठा घेतलेला आहे, दुसरे पाव इंचाच्या अंतरावरती टिप मारून घेतो। हा 3 टक्सचा पण ब्लाऊज खूप छान बसतो, कप चांगला येतो। वन साइड साडीचा पदर घेणार असाल तर हा ब्लाऊज एकदम परफेक्ट आहे। बघू शकता कप। आता दुसरी बाजू पण बघून घ्या आणखीन एकदा। डबल टिप मारायला विसरायचं नाही।
या पद्धतीने तिसरा पण आपला टक्स मारून झाला. आता नेहमीप्रमाणे आपली क्रॉसपट्टी लावून घ्यायची याला. क्रॉसपट्टी लावून झाली. आता हुक लूपची पट्टी सुद्धा आपण करून घेणार. हे बघा आपली हुक लूपची पण पट्टी तयार. बघू शकता कशी. आता आपण मागील बाजू तयार करून घेऊया. व्यवस्थित ब्लाऊज अंथरून त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. सर्वप्रथम आपण गळा पलटवणार आहोत, तर त्यासाठी आपण गळ्याला टीप मारून घेणार. या ब्लाऊजला आपण लेस लावणार आहे, म्हणून सपोर्टिंगसाठी कॅनव्हास लावत नाही, फक्त गळा आपण पलटून घेणार. अशा प्रकारे आपण टीप मारून घेऊ. पाव इंच सोडून टीप मारायची. आपण हा मधला जॉईंट कट करणार आहोत, पण आपल्याला टीप मारण्यात त्यांना अडचण येऊ नये म्हणून मी तिथला भाग कट केलेला नाही. जसा गळा कट केलाय त्याचप्रमाणे पाव इंच सोडून टीप मारायची. तुमच्या लक्षात आलं असेल, मी एक्स्ट्राचा कपडा अजिबात घेतलेला नाही. आपली ब्लाऊज शिवून जर प्रॅक्टिस झाली असेल तर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा घ्यायची गरज पडत नाही. आता आपण कट मारणार आहे, तर आता मधलं हे दोन्हीकडून पाव इंच कट करून घेऊ आणि कट मारूया. व्यवस्थित बघा, जास्त कट देताना लक्ष द्यायचं. आता हे आपलं कट मारून झालं. आता आपल्याला पलटवायचंय, पण जर तुम्हाला कमरपट्टी जर लावायची नसेल, डायरेक्ट तुम्ही आता खालची टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर कसं पलटवायचं ते मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित करून घ्यायचं, कुठं गुड्या नाहीत ना. अशा प्रकारे आतल्या साईडने अस्तरची बाजू घेऊन असा पलटून घ्यायचा. आपला वेळ पण वाचला, कमरपट्टी लावायची गरज नाही पडली. फिनिशिंग बघू शकता, व्यवस्थित येते. आता हे टोक सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यायची. टोक जर बाहेर आले नाहीत व्यवस्थित तर पेन असं काही ना टोकदार घेऊन व्यवस्थित टोक बाहेर काढायचे. कपडा खूप नाजूक आहे, पण आपली फिनिशिंग जर व्यवस्थित असेल, ब्लाऊज शिवण्याची पद्धत, तर ब्लाऊज खूप छान दिसतो. साईडला टीप मारायच्या आधी कमरेला, गळ्याला टीप व्यवस्थित पाव इंच सोडून मारून घ्यायची. आता आपण गळ्याला टीप मारून घेऊ.
व्यवस्थित टोकावरती पण टीप व्यवस्थित मारायची. जास्त गळ्यात ताणायचा नाही. अलगद टीप मारून घ्यायची. नाहीतर तुम्ही जर गळ्याला जास्त ताण दिला तर गळा पसरट होईल. आता आपण साईडनी टीप मारून घेऊया. बघा आपल्या गळ्याची पण डिझाईन मस्त, आणखीन लेस लावल्यानंतर आणखीन छान दिसते. आता दुसऱ्या साईडने पण टीप मारून घेऊया. आता आपले संपूर्ण मागील बाजू तयार झालेली आहे. आता आपण टक्स मारून घेऊ. शोल्डरच्या मधोमध आले पाहिजे टक्स. टक्स मारताना व्यवस्थित लॉक करायचं. आता आपण समोरील बाजू जोडून घेऊ. साईडची बाजू चेक करायला विसरायचं नाही. साईडची बाजू चेक करूनच शोल्डर जोडून घ्यायची. शोल्डरला पण डबल टिप मारायची. बघितलं, दोन्ही साईड बरोबर आहे. समोरील गळा पण बघून घ्या. सिंपल कसा दिसतो आणि लेस लावल्यानंतर कसा दिसतो. फिनिशिंग सगळी चेक करून घ्यायची. आपलं व्यवस्थित आलंय ना, कुठे गुड्या नाहीत पडल्या. असं नेहमी प्रत्येक ब्लाऊजला आपण असं चेक करूनच पुढची कामं करायची. आता ही अवधी आपण जोडून घेणार आहे. एक दुमडून अशी पट्टी तयार करून घेतली आणि हे दोन्ही टोक जोडून घ्यायचे. आता आपण लेस लावूया. लेस लावताना पण आदर लावायची. लेसला पण ताण द्यायचा नाही आणि ब्लाऊजला गळ्याला पण ताण द्यायचा नाही. ज्या ठिकाणी कोणे येतात त्या ठिकाणी एक चून द्यायची लेसची.
लेस कधीही मऊ पाहिजे, जास्त कडक घ्यायची नाही, नाहीतर गळे पलटले जातात. बघू शकता, ज्या ठिकाणी कोण येतं आपल्याला गोलाई द्यायची असते त्यावेळेस मी लगेच सून देते. आता आपल्याला डबल टिप मारायची. डबल टिप पण व्यवस्थित. आता झालेला आहे व्यवस्थित समोरील बाजू, गळा व्यवस्थित. आता आपण खालची बाजूला म्हणजे कमरेच्या बाजूला आपण आता लेस लावून घेणार. डबल टिप मारायला विसरायचं नाही. आता आपण भाई पण बघा, भाई कट केलेली तुम्ही तर बघितलीच होती. अम्ब्रेला कट कसा केलाय, या ठिकाणी मी लेस लावायचं दाखवते. लेस बघून घ्या. आपण आता खालच्या साईडला आपण लेस लावली, त्या ठिकाणी तुम्ही पिको पण करू शकता किंवा दुमडून सुद्धा घेऊ शकतात. आता याला डबल टिप मारायची असते. अम्ब्रेला भाई कशी कट केली तो मागील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला भाईला दाब टीप द्यायची. जो कपडा खालचा असतो तो शोल्डरच्या साईडला दुमडायचा आणि दाब टीप द्यायची, जेणेकरून खांद्याच्या साईडला आतील कपडा बाहेर येणार नाही. अशा प्रकारे दुसऱ्या पण भाईला करून घ्यायचं. आता आपण साईडची बाजू जोडून घेऊ. आता बाकीची कशी फिटिंग ब्लाउजला करतो त्याचप्रमाणे याला पण फिटिंग करून घ्यायची. एवढंच की याचा आपल्याला दंडघेर घेण्याची गरज नाही. कमर घेर आणि मोंडा फिटिंग एवढंच आपण लक्षात घेतो. कमर घेर याचा 28 आहे. राहिलेल्या भागाचे 4 भाग करायचे तर 1.5 इंच येतात. तर आता आपण कमरेला 1.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ. मोंढा 14 आहे तर 7 इंचावरती मार्किंग केली. दंडघेऱ्याला आपण डायरेक्ट कोपऱ्यापर्यंत आपण अम्ब्रेला बाहीची आपण टिप मारणार आहे. तर दुसऱ्या साईडला पण त्याचप्रमाणे ची मार्किंग करून घेतली. आता आपण टिप मारून घेतोय. तर ती कशी मारतोय ते बघा. मुंढ्यापर्यंत आपण मार्किंगवरती आलो
आणि बाईला पण फिटिंगचं माप टाकलेलं नाही, कारण की तिथं गरज पडत नाही. अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार झाला. तो कसा ते बघा आता कसा दिसतो आपला ब्लाऊज. पूर्ण आपला हा ब्लाऊज तयार. तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा.